नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारणामध्ये भरपूर वेग येताना आपल्याला बघण्यास मिळतोय। आता जर आपण बघितलं तर मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाठिंब्यासाठी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची बातमी सध्या समोर येते आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे पाठिंबा देणार की महाविकास आघाडी सोबत समोर जाणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरतंय। जाणून घेऊया संपूर्ण माहिती। अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर मिळालेल्या माहितीनुसार बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला व तसेच पाठिंब्यासाठी हा फोन होता अशी सध्या माहिती मिळत आहे आणि यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष अडचणीत आल्याची माहिती समोर येते। कारण काँग्रेस सुद्धा इथे निवडणूक लढण्याच्या तयारी दिसत आहे आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या मागणीस मान देणार का की महाविकास आघाडी सोबत पुढे चालणार यामध्ये कुठेतरी अडचण निर्माण होताना दिसते। आता अजून एक माहिती समोर येते की सुनेत्रा पवार यांचा पक्ष 6 एप्रिल रोजी उमेदवार अर्ज दाखल करतील आणि त्यापूर्वी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून राष्ट्रवादीचे हे संपूर्ण प्रयत्न सुरू आहे अशी सध्या माहिती समोर येताना दिसते। आणि तसं पाहिलं तर राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यास उद्धव ठाकरे यांचा पक्ष आधीपासूनच सकारात्मक होता, पण तरी सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोन करून औपचारिकता पूर्ण केल्याची माहिती समोर येते। आणि अजून एक माहिती मिळत होती की उद्धव ठाकरे यांचा पक्ष व तसेच शरद पवार यांचा पक्ष या दोन्ही पक्षांचा पाठिंबा नक्कीच मिळत आहे, परंतु काँग्रेस मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस इथे अडचण निर्माण करताना दिसतीये आणि त्यामुळेच नक्कीच या पोटनिवडणुकीचा पेच वाढताना आपल्याला सध्या दिसतोय। इथे अशी सुद्धा माहिती मिळते की काँग्रेसची पूर्ण तयारी झालेली आहे, उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या आहेत असं सुद्धा काँग्रेसचे काही नेते म्हणताना इथे दिसत आहे। तसेच काँग्रेसच्या मते म्हणजे त्यांचं मत हे आहे की भाजप आणि राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव सध्या त्यांच्याकडे आलेला नाहीये असे सुद्धा काही नेत्यांचं म्हणणं तिथं समोर येत आहे की भाजप आणि राष्ट्रवादीकडून कोणताच प्रस्ताव सध्या आलेला नाहीये। आता काँग्रेसने उमेदवार मैदानात उतरवले तर अर्थातच महाविकास आघाडीमध्ये मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता नक्कीच उद्धव ठाकरे यांच्या समोर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हाच उपस्थित आहे की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मागणीस यांच्या विनंतीस मान द्यायचा की महाविकास आघाडी सोबत समोर जायचं, अर्थातच काँग्रेसला एक प्रकारे पाठिंबा द्यायचा। हा सर्वात मोठा पेच सध्या समोर येताना दिसतोय। तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? उद्धव ठाकरे कोणाला पाठिंबा देणार? नक्की कमेंट करून सांगा। बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।